आव्हान काय कराल? मोर्चा थोडं थांबला विस्कळतो. विस्कळीत वगैरे नाही होत. काही मुलांची संख्या जास्त आहे, तरुण मुलं जास्त आहे आणि त्याच्यामुळं थोडंफार मागं पुढं होणार आहे. ती गाडी चालली की मोर्चा सुरळीत चालू आहे, काही अडचण आज नाही. तुम्ही बीडचा केला, परभणीत केला, आज पुण्यात आहे. काय आहे. आणखी कुठला निघाला तरी तिथं जाऊ. राज्यभर असे मोर्चे निघणार? हा, राज्यभर असे मोर्चे निघणार का आता? मी आताच कसं सांगू, जिथे आयोजक आयोजित करतात याच्यातनं जातीय निर्माण होते असा आरोप होतोय. अजिबात नाही. कशाचं जाते येते आमचं म्हणणं आहे की तुम्हाला वंजारी समाजाची मतं गोड लागली, निवडून आले मग तुम्ही बोलायला लागला समाजाच्या विरोधात. नंतर आल्यावर बोलू. आता मोर्चावरती लक्ष केंद्रित करा. मोर्चा संपल्याच्या नंतर बोलू आपण. तुम्ही जेवढे काय विचारायचे सगळे प्रश्न विचारा, सगळ्या प्रश्नांना उत्तर मी देतो. आता मला मोर्चा होऊ द्या, मोर्चा डिस्टर्ब होऊन देऊ नका. आरोप प्रत्यारोप होत आहेत, दिसते याच्यावरनं जातीय वळण देण्याचा प्रयत्न होतो. शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही काय करणार? संतोषच्या पत्नीच्या डोळ्यातले आसू बघा, संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले आसू बघा आणि संतोषचा लहान लेकरू आहे त्याच्या डोळ्यातले आसू बघा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.